वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बालमित्रांनो, तुम्हाला पृथ्वीचं वय सांगता येईल का? काय म्हणालात? आम्ही तर लहान आहोत, कसं माहिती असणार? अरे च्या, असं कसं? तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात. मग तुम्हाला या पृथ्वीबद्दल, आपल्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल माहिती हवीच ना. हरकत नाही, मी सांगतो तुम्हाला. या पृथ्वीचा जन्म करोडो वर्षांपूर्वीचा. आता जसा जन्म तसाच मृत्यूही होतो, हे तर तुम्हाला माहिती आहेच. आता जसे वैज्ञानिक वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करून शोध लावतात, अगदी तसंच भारत देशातील आपल्या थोर ऋषीमुनींनी देखील अभ्यास करून या घटनांमागे कार्यरत शक्तीला देवांची संज्ञा दिली आहे. या शक्तीला विविध रूपं देऊन त्या शक्तींचे महत्त्व आणि त्यांच्या गुणानुसार नामकरण केलंय. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. बुद्धी देणारा देव कोण? गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचिता फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडिता मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरसुंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाटता हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. जय देव जय देव. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव जय देव. आजोबा आजोबा, मला सांगा, हा गणपती बाप्पा कुठे राहतो आणि त्याला बुद्धिदाता का म्हणतात तो? आणि तो असा कसा हो? मोठं पोट, लांब कान, ही मोठी सोंड. अरे हो हो हो, किती प्रश्न विचारशील एकाच वेळी. सगळं सांगतो मी तुला. ती बघ, ती हिमशिखरं बघतोयस ना, आणि ते सरोवर किती सुंदर निर्मळ आहे की नाही. याचं नाव मानस सरोवर. या सरोवराची समुद्र सपाटीपासूनची उंची 4556 मीटर इतकी आहे बरं का. अरे हे गोलाकार तर आहेच, पण जगातील सर्वोत्तम, सर्वात शुद्ध पाणी असलेलं सरोवर आहे हे. ओंकार, तू मला विचारलंस ना की गणपतीला बुद्धिदाता का म्हणतात. ऐक हं, तुम्ही रोज शाळेत जाता, तिथे तुमचे शिक्षक, क्लार्क, अगदी रिक्षावाले काकांपर्यंत सर्वजण त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडत असतात. जितके विषय तितके शिक्षक, तसंच जितक्या शक्ती तितक्या देवी देवता. जसं प्रत्येक शिक्षक स्वतःच्या विषयाची जबाबदारी घेतो, त्याचप्रमाणे प्रत्येक देवतेकडे असणारी शक्ती आपल्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी त्या देवतेची. जसं सर्व शिक्षकात मुख्याध्यापकांचं स्थान असतं ना, घरात वडिलांचं स्थान मुख्य असतं, तसंच देवांमध्ये देवाधिदेव महादेवाचं.
या पर्वतराजीतला हा कैलास पर्वत आणि हे आहेत महादेव. त्यांच्या शेजारी त्यांची पत्नी पार्वती आणि शेजारी हा त्यांचा मुलगा बाल कार्तिकेय. आणि हो, याची ओळख करून द्यायची तर गरजच नाही. हे तर आपल्या सगळ्यांचे लाडके, मोदक आणि दुर्वा आवडणारे गणपती बाप्पा. गणरायाचं पूजन कार्यारंभी का करावं याचं उत्तर त्यांच्या रूपातच तर दडलंय. मोठं काम करताना त्याचा सर्वाधिक भार स्वतःच्या शिरावर घ्यावा लागतो. हत्ती एक बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता आणि उत्तम शरीरसंपदा असेल ना तर कोणतंच काम अशक्य नाही असाच संदेश त्याचं मस्तक देतं. आणि ही हत्तीची सोंड म्हणजेच त्याचं नाक. आपल्या कामानं आपलं नाक उंच व्हावं असं वाटत असेल तर ते काम निष्ठेनं आणि पूर्ण प्रयत्नांतीच करायला हवं. गणपतीची उंचावलेली सोंड आपल्या परिवाराची, देशाची प्रतिष्ठा वाढवावी असाच संकेत देते. मोठे कान चांगल्या गोष्टी ऐकाव्यात हे तर दर्शवतातच. त्याचबरोबर हलक्या गोष्टी एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देण्याचाही संदेश देतात. आणि बरं का, लंबोदर, उदर म्हणजे पोट, उदार या शब्दाशी जवळीक साधणारा हा शब्द. हे पोट अगदी उदारपणे सर्व अवयवांना अन्नतत्वाची शक्ती प्रदान करत असतं. ज्याला मोठं व्हायचंय त्यानं उदार असायला हवं. तसंच संयमही तितकाच महत्वाचा. गणेशाचं पोट उदारता आणि संयम या दोन मूल्यांची शिकवण देतं. आलं लक्षात? हेच विचारायचंय ना की पोट, सोंड, कान हे सर्व मोठे पण गणपतीचे डोळे मात्र बारीक असं का? अरे, आपल्या कार्यात विघ्न येऊ नये म्हणून काय करायला हवं हे हत्तीचे डोळे आपल्याला शिकवतात. हत्तीचे डोळे असतात बारीक, त्यामुळे त्याला लांबची लहानशी मुंगी सुद्धा स्पष्ट दिसते. म्हणजेच काम करताना फक्त आजचाच नव्हे तर भविष्यकाळाचाही विचार करायला हवा या दूरदृष्टीचा संदेश हत्तीचे डोळे देतात. समजलं? चल चल आरतीला जाऊयात. अरे, संपत आली आहे आरती. चला चला लवकर. त्वमेव माता च पिता त्वमेव